एक महत्त्वाची बातमी समोर येते। बीडमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर एक गोंधळ प्रकरण झालेलं आहे। दीपक देशमुखांसह 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परळीतील प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करतंय, दीपक देशमुख यांचा अधिकाऱ्यांवर आरोप आहे। तर अधिकाऱ्यांना कोणाकोणाचे फोन आले याचा तपास करण्याची मागणी आता करण्यात आली आहे। नगरपालिका निवडणूक मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ घातल्याच्या प्रकरणात दीपक देशमुख यांच्यासह 15 ते 20 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। यानंतर आता दीपक देशमुख यांनी परळीतील प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करते, या अधिकाऱ्यांना कोणाकोणाचे फोन आले होते याची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आम्ही इलेक्शन कमिशनरला तक्रार केलेली आहे। इथला निवडणूक आयोग आणि कशा पद्धतीने आत्तापासून केलंय, जे काही यांच्याकडून झालेलं आहे ते आम्ही पद्धतशीर रीतसर ते आम्ही लेखी दिलेला आहे। पण आता त्यांनी कुणाचं तरी ऐकून आणि कुणाचा फोन आला होता त्या दिवशी आम्हाला हाकलायला लाटकर साहेबाच्या आणि ह्याची सुद्धा त्यांनी फोनचे कॉल रेकॉर्डिंग तपासावेत। त्या तिन्ही अधिकाऱ्याला किती वेळेस मंत्र्याचे आणि आमदाराचे फोन आलेत, कुणाच्या दबावाखाली काम करायलेत किंवा मुख्यमंत्र्याचे आलेत, हे सगळं तपासावं आणि सगळं तुम्हाला बाहेर निघेल। जे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।